नमस्कार. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी ऑनलाईन प्रशिक्षणाकरता हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. मी माणिक केवटे, शिल्पनिदेशक, यांत्रिक डिझेल या व्हिडिओकरता मार्गदर्शन लाभलेलं आहे. या संस्थेचे प्राचार्य माननीय श्री VJ नागोरे साहेब यांचे. आजचा टॉपिक आहे 2 स्ट्रोक सायकल इंजिन. 2 स्ट्रोक सायकल इंजिन. इंजिनमध्ये प्रामुख्याने जे 2 प्रकार पडतात त्यापैकी महत्त्वपूर्ण आहे 4 स्ट्रोक सायकल आणि 2 स्ट्रोक सायकल इंजिन. 4 स्ट्रोक सायकल इंजिन हे थोडेसे बनवायला किचकट आहे आणि 2 स्ट्रोक सायकल इंजिन हे बनवायला सोपे असतात. या 2 स्ट्रोक सायकल इंजिनची कार्यप्रणाली आपण बघूया. कारण बहुतांश मोटरसायकलमध्ये, मोपेडमध्ये, स्कूटरमध्ये या इंजिनचा वापर केला जातो. सध्या आपल्याकडे 2 या ठिकाणी आकृती काढलेल्या आहे. एक अपवर्ड डिरेक्शनचा स्ट्रोक आहे पिस्टनचा आणि दुसरा डाऊनवर्ड डिरेक्शनचा स्ट्रोक आहे. याचे जे काही पार्ट्स आहेत ते आपण प्रथमतः बघूया. 1 नंबरला आहे एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, 2 नंबर इनलेट मॅनिफोल्ड, 3 नंबर कनेक्टिंग रॉड, 4 नंबर क्रँकेस, 5 नंबर क्रँकशाफ्ट, 6 नंबर इथे ट्रान्सफर पोर्ट दाखवलेला आहे. हवा आणि पेट्रोलचं मिश्रण वर ट्रान्सफर होतं आहे पिस्टनच्या वर कंबशन चेंबरमध्ये. 7 नंबर पिस्टन आहे आणि 8 हा स्पार्क प्लग आहे. त्यानंतर हे जे दाखवलेले आहे ह्या फिन्स आहेत. एअरकूल्ड इंजिन असल्यामुळे याच्यावर फिन्सची रचना केलेली आहे. तर याची कार्यप्रणाली आपण आता बघूया. इंजिन चालू होत असताना किंवा याचं वर्किंग जे आहे ते प्रिन्सिपल ते आपण या ठिकाणी बघू. तर इथे पिस्टन ट्रान्सफर पोर्ट बंद झालेला आहे पिस्टनच्या हालचालीमुळे आणि एक्झॉस्ट पोर्ट बंद झालेला आहे. जो ओपन आहे तो इनलेट पोर्ट ओपन आहे. तर या इनलेट पोर्टला कार्बोरेटरची रचना केली असते. कार्बोरेटरमधून हवा आणि पेट्रोलचं मिश्रण, प्रमाणबद्ध मिश्रण हे क्रँकेसमध्ये ओढण्यात येते. त्याला व्हॉल्वची रचना नाही आहे. पिस्टनच्या उघडझापमुळेच याचे 3ही पोर्ट ऑपरेट होतात, म्हणून याला 3 पोर्ट इंजिन असं सुद्धा म्हणतात. इनलेट पोर्ट, एक्झॉस्ट पोर्ट आणि ट्रान्सफर पोर्ट. तर याच्यामध्ये काय झालं आता की हा कार्बोरेटरमधून हवा आणि पेट्रोलचं मिश्रण हे क्रँकेसमध्ये आलं आहे. हे इकडेही जाता येत नाही, याला इकडे पण जाणार नाही हे. तर पिस्टन अपवर्ड स्ट्रोकला आहे. या ठिकाणी सक्शनची प्रक्रिया इथे झालेली आहे. हवा आणि पेट्रोलचं मिश्रण क्रँकेसमध्ये सक्शन झालं आहे आणि इथे कॉम्प्रेशन स्ट्रोक निर्माण होतो आहे. म्हणजे हवा आणि पेट्रोलचं मिश्रण जे ट्रान्सफर पोर्टमधून आधी गेलेलं आहे वर, ते या ठिकाणी कॉम्प्रेस होत आहे आणि या कॉम्प्रेस केलेल्या हवेवर स्पार्क प्लगद्वारा ठिणगी पाडून, या ठिकाणी हवा आणि पेट्रोलचं मिश्रण आहे, याच्यावर ठिणगी पाडून स्फोट घडून आणण्यात येतो किंवा ज्वलन घडून आणण्यात येते. आणि हे ज्वलन झाल्यानंतर याच्यामध्ये जी पॉवर निर्माण होते ती पॉवर या पिस्टन हेडवर कार्य करते. या पिस्टन हेडवर ती एनर्जी याला खाली लोटते आणि हा डाऊनवर्ड स्ट्रोक या ठिकाणी सुरुवात होतो. याच्यामध्ये पॉवर आणि एक्झॉस्ट असे 2 स्ट्रोक सेम टाईम होतात. पॉवर म्हणजे इंधनाच्या, पेट्रोलच्या आणि हवेच्या स्पार्क प्लगद्वारे ठिणगी पाडून झालेल्या ज्वलनामुळे जी पॉवर निर्माण झाली त्या पॉवरमुळे हा पिस्टन खाली लोटला गेला आणि हा खाली लोटल्यामुळे एक्झॉस्टमधून जळालेल्या गॅसेस बाहेर पडल्या आणि पिस्टनच्या क्रँकेसमध्ये आलेल्या दाबामुळे ट्रान्सफर पोर्टमधून हवा आणि पेट्रोलचं फ्रेश चार्ज किंवा फ्रेश मिश्रण हे सिलेंडरमध्ये पुन्हा पोहोचलेलं आहे. त्याच्यासाठी विशिष्ट पद्धतीचा असा एक पिस्टन हेड असलेला पिस्टन वापरण्यात येतो. याला डिफ्लेक्टर टाईप पिस्टन हेड असं म्हणतो आपण किंवा डिफ्लेक्टर टाईप पिस्टन अशी त्याची रचना आहे. अशा तऱ्हेने याचं सातत्याने कार्य चालू असते. सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट हे 4ही स्ट्रोक यामध्ये सुद्धा होतात. परंतु हे 4ही स्ट्रोक होत असताना 2 स्ट्रोक एका वेळेला होतात. ज्या पिस्टनच्या अपवर्ड मोशनमध्ये सक्शन आणि कॉम्प्रेशन, पिस्टनच्या डाऊनवर्ड मोशनमध्ये पॉवर आणि एक्झॉस्ट असे 4 स्ट्रोक याच्यामध्ये घडून येतात. धन्यवाद.